आज मी बनवला घरच्या घरी असा हॉटेलसारखा अगदी नरम सॉफ्ट आणि स्पंची असा खमंग ढोकळा। बनवायची पद्धत खूप सोपी आहे आणि लागणारे साहित्यसुद्धा कमी आहे। घरच्या घरी तुम्ही असा हॉटेलसारखा असा नरम सॉफ्ट खमंग असा स्पंची ढोकळा बनवून खाऊ शकता। बाहेर जाऊन आणायची काही गरज नाही आहे। तर चला बघूया आपण याला लागणारे साहित्य, बनवायची कृती। ते काय कढाईमध्ये मी हा आपला जो गॅसचा स्टँड असतो ना आपला भांडं ठेवायचं ते ठेवून दिलं आहे। ह्याचासुद्धा वापर करू शकता तुम्ही किंवा चाळणीसुद्धा ठेवू शकता। तर गरम पाणी मी तापत ठेवलं आहे। तोपर्यंत आपण इथे एक मोठी वाटीच्या अंदाजाने बेसन पीठ घ्यायचं आहे। इकडे बघू शकता एक मोठीच्या वाटीच्या अंदाजाने मी इथं बेसन पीठ घेतलं आहे। आणि त्यानंतर आपण इथे 1 चमचा साखर टाकायचा आहे। एक थोडीशी अजून टाकते, हे बघा 1 सव्वा 1 चमचा मी इथे साखर टाकलेली आहे। थोडंसं चवीनुसार आपण इथे मीठ टाकणार आहोत। आणि त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टाकायची थोडीशी चिमूटभर हळद। हे बघा थोडीशी हळद टाकायची, जास्त नाही टाकायची, नाही तर काय होईल अगदी पिवळा पिवळा होऊन जाईल ढोकळा आपला। तर फक्त नॉर्मल असा पिवळा रंग यापुरती हळद टाकायची याच्यामध्ये। आणि थोडं थोडं पाणी टाकायचं याच्यामध्ये, एकदम पाणी नाही टाकायचं, थोडं थोडं पाणी टाकून हा बॅटर मिक्स करायचा आहे। घट्ट बॅटर बनवायचा आपल्याला, अगदी रनी आणि पातळ नाही बनवायचा, पाण्यावानी थिकनेसपणा हवा आहे बॅटरमध्ये। तर इकडे मी इनोचं पॅकेट वापरते, तुम्ही हवं तर खाण्याचा सोडा किंवा बेकिंग पावडर इथे टाकू शकता। तर बघा इनो टाकल्यामुळं बघा किती फ्लफी आणि स्पंची हा बॅटर आपला तयार झाला आहे। अजून तर आपला हा ढोकळा तयारसुद्धा व्हायचा आहे, पण त्याआधीच हा बॅटर आपला किती छान असा फुलून निघालेला आहे। म्हणजे ह्याच्यामुळं काय होतं, चांगला स्पंची असा ढोकळा होतो। आणि व्यवस्थित ह्याला जरा काढून घ्यायचं, म्हणजे मिक्स करून घ्यायचं। आणि एका भांड्यामध्ये मी हे काढून घेते। मग पुन्हा एकदा आपण ह्या पॅनमध्ये छान असं सेट करून घ्यायचं आहे। हे बघा चांगला झालेला आहे, किती फ्लफी झाला आहे मस्तपैकी। इनो टाकल्यामुळं ह्याच्यामध्ये स्पंजपणा कसा आला आहे बघा। चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। सुरुवातीचंच बॅटर बेसन पिठाचं थोडंसं घट्ट ठेवलं ना, मग हे टाकल्यामुळं काय होतं, लगेच आपल्या बॅटरला असं फुलून निघतं स्पंजसारखं एकदमच। आणि मग ढोकळा आपला छान असा स्पंजी आणि सॉफ्ट नरम होऊन जातो। तर घरच्या घरी आज मस्त असा आपण खमंग ढोकळा बनवणार आहोत। तर आता हेच भांडं आहे ज्याच्यामध्ये मी बेसन पीठ मिक्स करून घेतलं होतं। तर बेसन पीठ मी एका टोपामध्ये काढून ठेवलं आहे। तोपर्यंत आपण याच्यामध्ये बटर किंवा तेल असं लावायचं थोडंसं, जेणेकरून काय होतं, ढोकळा जो आहे म्हणजे जो बॅटर आहे ना तो खाली जास्त चिपकत नाही, अलगदपणे निघला जातो मग काढता वेळेस। आता हे सगळं बॅटर हलक्या हाताने एकच जागेवर असं टाकायचं आहे सुरुवातीला। हे बघा मधोमधच मी हे सगळं टाकून घेते। आणि मग काय करायचं, आपल्याला ह्याला सेट करायचं, थोडं थोडं करून सर्व टाकून घ्यायचं आहे। हा जो बॅटर आहे तो खूप छान तयार झालेला आहे। हे बघा मग याला असं सेट करायचं, थोडंसं असं मिक्स करून हे असं बरोबर ते सेट होऊन जातं चारी बाजूने। आता पाणी आपलं चांगलं तापून निघालेलं आहे आणि मस्त याला आता स्टीम द्यायची 10 किंवा 12 मिनटं मंद आचेवर। अजिबात गॅस फास्ट करायचा नाही, मंद आचेवर याला 10 किंवा 12 मिनटं वेळ द्यायचा। आणि अजिबात मधी चेक करायचं नाही आहे, फक्त अंदाजे 10-12 मिनटं ह्याला अशी स्टीम द्यायची। परफेक्ट असा ढोकळा तयार होईल। आणि एकीकडं आपण ढोकळ्यावर टाकायची चाचणी बनवणार आहोत। त्यासाठी एक छोटी कढाई घेतली आहे मी, तर त्यामध्ये मी थोडंसं तेल टाकते। त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकायचे कढीपत्त्याची पानं। हा तडका पण याला बोलतात ढोकळ्याचा, किंवा याला चाचणीसुद्धा बोलतात। याने खूप छान टेस्ट येते ढोकळ्यामध्ये। आंबट गोड अशी ही चाचणी बनवावी लागते किंवा ह्याची फोडणी बनवावी लागते। 2 मिरच्या टाकते मी तिखटवाल्या, त्यामुळे इथे 2च पुरेशा आहेत। तुम्ही कमी तिखटवाल्यासुद्धा इथे 2 मिरची टाकू शकता। आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत राई। तुम्ही बघितलंच असेल हॉटेलमध्ये ज्यावेळेस पण आपण जातो त्यावेळेस ढोकळा वगैरे असतो बनवलेला तिकडे, तर त्याच्यावर सगळी राई, कढीपत्ता, कोथिंबीर असं टाकलेला असतो। म्हणजे ही जी आपण फोडणी बनवतो ना ही खूप गरजेची आहे ढोकळ्याला। तिकडे बघू शकता हे थोडंसं तडतडून घ्यायचं, राई, कढीपत्ता, मिरचीसोबत हे छान असं थोडंसं तडतडून झालं की मग आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा आपण इथं आता साखर टाकणार आहोत। थोडंसं अजून परतून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये आपण मिरचीचा तिखटपणा दिलेला आहे। आता आपण याच्यामध्ये पाणी नंतर टाकायचं आहे, सॉरी, आपण सुरुवातीला याच्यामध्ये आता पहिलं साखर टाकून घेऊया 1-1.5 चमच्याच्या अंदाजाने। मिरचीचा तिखटपणा आणि साखरीचा गोडपणा
खूप छान असा हा फोडणी तयार होती ढोकळ्याची. मग आता आपण याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत. थोडंसं अर्धा ग्लासाच्या अंदाजाने पाणी टाकायचं आणि मस्त असा आंबट स्वाद येण्यासाठी याच्यामध्ये अर्धा लिंबूचा रस टाकून घ्यायचा आहे. खूप छान अशी ही फोडणी तयार होती ढोकळ्याची. साखर, मिरची आणि लिंबू याचं छान असं मिश्रण आहे हे. खूप मस्त असं फ्लेवर येतो. ह्याला मिक्स करून घ्यायचं आणि हवं त्याच्यामध्ये तुम्ही चांगली चव येण्यासाठी थोडंसं मीठसुद्धा इथे टाकू शकता. तर मला थोडंसं किंचित अगदी मीठ टाकायचे, कारण मी ढोकळ्याचा जो बॅटर आहे ना त्याच्यामध्ये मी मीठ वापरलेलं आहे, म्हणून जास्त मीठ टाकायचं नाही. नाही टाकलं तरी काय हरकत नाही, पण टाका थोडंसं, त्यामुळे चांगली चव येते. आता ह्याला उकळून द्यायचं आणि आता आपण बघूया. आपले 10-12 मिनटं झाले, तिकडे बघू शकता. हे बघा तुम्ही, आपला हा ढोकळा किती छान असा तयार झाला आहे. जसा मी हा ढोकळा स्टीमला ठेवला आहे त्याच्यानंतर मी त्याला अजिबात चेक केलं नव्हतं. फक्त 10 मिनटानंतर मी चेक करते. इकडे बघू शकता. हे असं चाकूचं टोक आहे ना, असं बॅटरमध्ये मधोमध असं टाकून बघायचं. इकडे बघू शकता, अजिबात जराही बॅटर याला लागले नाही, म्हणजे परफेक्ट असा ढोकळा तयार झाला आहे. आता गॅस बंद करायचा आणि उरलेल्या ज्या वाफा निघतात ना कढाईमध्ये गरम पाण्याच्या, त्याच्यावर आपण थोडा वेळ ह्याला अजून द्यायचं आणि मग मस्त असं थंड करून याला काढून घ्यायचं. थोडंसं गरम लागते एका प्लेटमध्ये. आता आपण हे काढून घेऊया. थोडं गरम लागते, म्हणजे उचलता येत नाही मला गरम असल्यामुळं. आता थोडं 1 मिनटं थांबते, मग मी हे टाकून घेते. हे बघा, आता 1 मिनटं झाले. थोडंसं गार झालेला आहे आणि सहजपणे हा, हे बघा इकडे बघू शकता, गरमागरम आपला बघा हा ढोकळा बघा कसा तयार झाला. तुम्ही बघू शकता, याला कुठेही चिटकलेला नाही आहे. अलगदपणे हा ढोकळा सहजपणे निघून गेलेला आहे. म्हणजे व्यवस्थित बॅटर असल्यामुळं हा ढोकळा आपला परफेक्ट झालेला आहे. इकडं बघू शकता, स्पंची सॉफ्ट असा हा ढोकळा आपला किती भारी तयार झालेला आहे. अगदी केकसारखं वाटतोय. तर खरंच खूप मस्त झालेलं आहे आणि मला भारी वाटते की आपण एखादी वस्तू बनवतो आणि ती अशी परफेक्ट झाली की आपल्याला पण छान वाटतं. तर त्या चाकूच्या सहाय्याने ह्याला असे मधोमध काप करायचे आवडीनुसार. मग आता तुम्ही लहान छोटे काप करू शकता. आता मी इथं ह्याला 3 लाईन मारून घेतलेला आहेत. मोठे साईज करते जरा, हे बघा. आणि मग हे असं मधोमध थोडंसं लागलं चाकूला की काढून घ्यायचं आणि मग हलक्या हाताने असं मधोमध ह्याला अशी लाईन पाडून घ्यायची, म्हणजे कट करून घ्यायचं आहे. बघा, ज्यावेळेस मी कट करते त्याच वेळेस तुम्ही बघू शकता याचा फ्लफीपणा किती भारी झालेला आहे. याची काप किती सहजपणे निघत आहे. आता वर चाचणी टाकून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. हे बघा, मी चाचणी टाकत्या वेळेस ना माझा कॅमेरा थांबला होता, तर मी चाचणी टाकून घेतली. आंबट तिखट गोड अशी ही. आणि इकडे बघू शकता, हे बघा आपला ढोकळा बघा, खमंग ढोकळा आपला किती भारी तयार झाला आहे. अगदी परफेक्ट असा हॉटेलसारखं वाटतोय का नाही? वाटतच नाही की आपण हा ढोकळा घरी केला आहे. याचा सॉफ्टनेसपणा बघू शकता, याचा स्पंचीपणा तुम्ही बघू शकता, किती भारी झालेला आहे. फुलून गेला आहे. मस्त कापसावानी असा हा ढोकळा झालेला आहे. तर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. चला, भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.